तर नमस्कार मित्रांनो, रेबल स्टार फार्ममध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। बघू शकता इथं आता सध्या रेड नेपियर, कारण बघा मागच्या बऱ्याच व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं होतं भरपूर असा रेड नेपियर आहे, कमीत कमी 7-8 गुंठे तर रेड नेपियर आहेच। मागं तुम्हाला बैल वगैरे बांधलेले दिसत असतील। हे बघा या ठिकाणी आता आपल्याला करायचे मेथी घास लागवड, कारण कसं आहे पावसाळ्याच्या सुरुवातीला करायचं होतं पण ते काही नियोजन जमलेलं नव्हतं। पण आता आपण मेथी घास लागवड करू शकतो, कारण जेणेकरून दिवाळीच्या नंतर आपल्याला चारा शेणाला टाकता येईल। त्याच्यामुळे 3 किलो आता मी मेथी घास मागवलेला आहे, तुम्हाला दाखवतोच लागवड करते वेळेस। आता पूर्ण राहिला असेल थोडाफार रेड नेपियर कापून घ्यायचे आपल्याला, आणि इथं संपूर्ण असा मेथी घास लागवड करायची। आणि बघू शकता तुम्हाला दाखवतो इथं एक सरी जी आहे ही एक सरी स्मार्ट नेपियरची आहे। बघू शकता का जबरदस्त स्मार्ट नेपियर आलेला आहे, जे की बाहुबली गवत म्हणत असतो आपण, इंडोनेशियन स्मार्ट नेपियर। आणि इथं आहेत सऱ्या 3 सऱ्या आहेत, इथं आपल्या 4G बुलेट नेपियरच्या 3 सऱ्या आहेत। जेणेकरून कसं आहे इथं आता पूर्ण आपल्याला चाराचं नियोजन करायचं आहे, कारण शेळ्या आता वरच्यावर आपल्या वाढत राहणार सावकाश। एखादी शेळी दिवाळीला वगैरे घेण्याचा विचार करतोय मी। त्याच्यामुळे कसं आहे आता इथं जो रेड नेपियर आहे इथं थोडासा एवढा ठेवायचा आहे, कारण इथं जरा चांगला आलेला आहे। आणि इकडचा पूर्ण ह्याकडचं त्याकडला आपण आता आपल्याला मेथी घास लागवड करायची आहे। मग आता हे रान कसं आता रानाची मशागत वगैरे कशी करायची, किंवा इथं मेथी घास लागवड करण्यासाठी म्हणजे ते रान कसं तयार करायचं, कसे ते वाफे वगैरे कसे सोडायचे, ते सर्व गोष्टी आता आपल्याला बघायच्या आहेत मित्रांनो। तर बघू शकता सध्या रानामध्ये रुटर चालू आहे आपल्या, कारण आता पूर्ण रेड नेपियर जे आहे ते आपण मोडून टाकतोय, कारण इथं मेथी घास लागवड करायची। तर नमस्कार मित्रांनो, बघू शकता आता ट्रॅक्टर 2 वेळेस रुटर मारलेला आहे, आणि त्याच्यानंतर कुळवाने मेहनत चालू आहे, कारण की मला स्वतःला शेतीची कामे जमतात सर्व गोष्टी। बघू शकता आता इथं मेथी घासासाठी आपण वापस सोडायची। तर व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सर्वजण बघितलेलंच आहे। बघू शकता एकाच दिवसामध्ये 2 वेळेस रुटर मारलेला आहे, ठिकाणी 2 वेळेस कुळवलेला आहे, आणि त्याच्यानंतर वापस सोडलेले आहेत। बघू शकता हा पूर्ण ह्या साईडला एक दंड आहे। बघू शकता ह्या आपल्या स्मार्ट नेपियरच्या कडनं, जेणेकरून खाली मक्का किंवा स्मार्ट नेपियर लागवड करायची आपल्याला। आणि ह्या ठिकाणी बघू शकता 6 आपण हे सोडलेले आहेत, आपले जे म्हणत असतो बेड किंवा आपले वाफे, आता आमच्याकडे वाफे म्हणत असतात। म्हणजे पूर्ण जे वाफे आहेत ना हे 3 आणि खालचे 3। आणि सुरुवातीपासून दाखवायचं जर म्हणलं, इकडे थोडासा रेड नेपियर चांगला होता म्हणून ठेवलेला आहे, कारण की पलीकडे रस्ता आहे, जेणेकरून कसं प्रादुर्भाव होऊ नये। आणि दुसरी गोष्ट म्हणजे इकडल्या साईडला आता जर सांगायचं म्हणलं, हे 3 सरी आहेत आपल्या 4G बुलेटच्या, एक सरी आपल्या स्मार्ट नेपियरची, आणि ज्यावेळेस सोयाबीन निघत त्यावेळेस आपल्याला इकडं तुती सुबाबूळ लागवड करायची, आणि थोडासा 4G बुलेट नेपियर सुद्धा लागवड करायची आहे। बघू शकता आता तुम्ही एक नंबर जबरदस्त नियोजन झालेलं आहे, कारण कसं आहे बघू शकता आता आबाळ वगैरे आलं आहे तिकडं, का जबरदस्त आबाळ आलेला आहे। त्याच्यामुळे एकाच दिवसात एकदम मेहनत करून आता हे आम्ही सकाळपासून हे रान नीट करण्यासाठीच लागलेलो होतो, कारण सुरुवातीला एकदम म्हणजे खराब झालेलं होतं। एकाच दिवसामध्ये जबरदस्त मेहनत करून, आणि शेवटी बैल आहेत, बैलाची मेहनत जर रानाला लागली तर आपोआप शेत पिकतंय, पहिल्यापासूनच म्हण आहे, कारण बैलांच्या खुरात तेवढी ताकदच असते, लक्षात असू द्या ह्या गोष्टी। त्याच्यामुळे आता हा पूर्ण जो परिसर आहे एवढा, इथं 3 किलो आपल्याला मेथी घासाची लागवड करायची आहे। आणि इकडच्या ठिकाणी एकतर आपण आता बघा मक्का लावायचा विचार आहे माझा, आपला ॲडव्हान्टा 756 किंवा कोणती तरी मक्का, किंवा इथं स्मार्ट नेपियर 4G बुलेट कोणता तरी एक चारा लावायचा आहे। आणि एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतो, जेणेकरून आता इकडे ही एक सरी आहे ना इकडल्या साईडला, बघू शकता हा दंड म्हणजे हा मेथी घासासाठी, आणि इकडचं बाजूचा आहे ह्या ठिकाणी ह्याकडचं त्याकडला पूर्ण आपण इंडोनेशियन स्मार्ट नेपियर, जे की बाहुबली आपण म्हणत असतो, इंडोनेशिया देशामध्ये विकसित झालेला चारा। अशा प्रकारे आता नियोजन झालेलं आहे आपलं। उद्या खोऱ्याच्या सहाय्याने व्यवस्थित त्यांना एक रान लेवल करायचे आपल्याला, लेवल केल्याच्या नंतर लागवड पद्धत कशी करायची, काय करायची, किंवा किती रानाला किती बी लागते। आता माझ्या माहितीच तो 3 किलोसाठी एवढं रान बस आहे, आणि उद्याच्या ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्की व्हिडिओ येत जातील पुढं। त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करत चला, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला, कारण एखादी शेळी अजून 1-2 शेळ्या वाढवायचा विचार चालू आहे दिवाळीला आपला, जेणेकरून वैरणीची कमतरता होऊ नये। हे बघा मला व्हिडिओ यासाठीच काढायचा आहे, की बऱ्याच जणांचा विषय असतो की आमच्या शेळ्यांना खायला भरपूर आहे पण आमच्या शेळ्या खातच नाहीत। ही अडचण मी मान्य करतो, पण आमच्या शेळ्या खातात भरपूर पण आमच्याकडे चाराच नाही, हे चुकीचं आहे। त्याच्यामुळं चारा वैरणीवरती प्रॉपर लक्ष द्या बंदिस्त शेळी पालनामध्ये, मगच कुठेतरी बंदिस्त शेळी होत असते। नाहीतर सकाळपासून मी एवढं मेहनत करतो इथं, बघा आबाळ इकडल्या साईडला, बघा आबाळ जबरदस्त आबाळ आलेला आहे, अगदी म्हणजे 1-2 तासामध्ये पाऊसच येणार आहे। पण ताण घ्यायची काहीच गरज नाही, आपल्या रानामध्ये का पाणी वगैरे थांबत नाही, निचरा होत असतो पाण्याचा, त्याच्यामुळे काय ताण घ्यायची काहीच गरज नाही। आणि हो, काही अडचणी असतील, किंवा जर बियाणे वगैरे आता मी मागवलेले आहेत ते मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगतो, किंवा मागच्या सुबाबूच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे, तिथूनच आपण बियाणे मागवलेले आहेत बरं का, 3 किलो। बरं ठीक आहे, उद्या किंवा परवाच्या दिवशी तुम्हाला 100% मेथी घास लागवडीचा पण व्हिडिओ येऊन जाईल। त्याच्यामुळे रेबल स्टार फार्मला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओला लाईक करत चला, शेअर करत चला। तर ठीक आहे, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये, थांबू इथंच, तोपर्यंत जय हिंद, जय भारत।